प्रीती खंडागळे, आपण पाहता आवाज इंडिया मराठी। तर नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील घडामोडींना वेग आलाय। त्यामुळे राज्यातील एक बडा नेता जरांगे पाटीलांच्या भेटीला जाणार असल्याचे समोर आले। ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील हे उद्या जरांगे पाटीलांची भेट घेणार असल्याची माहिती त्यांनी स्वतः दिली आहे। मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे तर ते सकारात्मक आहेत असं देखील त्यांनी म्हटलंय। दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटीत आज पत्रकार परिषद घेतली असून येत्या 30 तारखेला उपोषणाला बसणार असल्याची त्यांनी घोषणा केली आहे। भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकरांवर विरोधकांनी पुन्हा अत्यंत गंभीर आरोप केलेत। रुपाली चाकणकर बाईकडे इतर नेत्यांचे व्हिडिओ आहेत। हे व्हिडिओ बाहेर येऊ नये म्हणून या बाईला आता क्लीन चिट देण्याचा प्रयत्न होतोय। भाजप चाकणकरांना आपल्या वॉशिंग मशीनमध्ये धुवून काढेल असे खळबळजनक आरोप काँग्रेसच्या कार्यकर्ता संगीता तिवारी यांनी केलेत। दरम्यान खरात आणि चाकणकर यांच्यातील कथित संबंधांवरून उठलेले वादळ आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे। बारामतीमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते जय पवार यांच्या उपस्थितीत जनता दरबार भरला होता। दर गुरुवारी आयोजित करण्यात येणाऱ्या या जनता दरबारामध्ये नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या समस्या व अडचणी मांडत होते। राष्ट्रवादी भवन येथे जय पवार यांनी जनसामान्यांच्या भेटीगाठी घेतल्या असून नागरिकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करत त्यांच्या अडचणी समजून घेतल्या। तसेच संबंधित प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यासाठी सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या। नीट परीक्षेतील गैरप्रकार आणि पेपरफुटी पूर्णपणे रोखण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतलाय। 21 जून रोजी होणाऱ्या फेरपरीक्षेसाठी देशातील सर्व परीक्षा केंद्रांवर गोपनीय पेपर्स सुरक्षितपणे पोहोचवण्यासाठी भारतीय वायुदलाची मदत घेतली जाणार आहे। नीटच्या पेपर परीक्षेच्या नियोजनासंदर्भात आज दिल्लीमध्ये एक अत्यंत उच्चस्तरीय आणि महत्त्वाची बैठक पार पडली। खासदार श्रीकांत शिंदे यांच्या ताफ्यातील 4 गाड्यांचा अपघात झालाय। श्रीकांत शिंदे हे नांदेडच्या दौऱ्यावर असताना साठे चौक परिसरात हा अपघात झालाय। ताफ्यातील वाहनासमोर एक व्यक्ती अचानक आल्यामुळे चालकाने अचानक ब्रेक मारल्याने मागच्या 3 गाड्या एकमेकांवर आदळल्या। दरम्यान या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु अपघातामुळे गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। विश्रांतीनंतर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। 11वी प्रवेशाची पहिली फेरी 21 आणि 22 मे रोजी तांत्रिक अडचणींमुळे ठप्प झाली आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना मुदत वाढ द्यावी लागली। परिणामी पालकांचं गावी जाण्याचे नियोजन कोलमडलंय। त्यामध्ये या नव्या वेळापत्रकामुळे विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय। 27 आणि 29 मे रोजी महाविद्यालय वाटप आणि गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार होती, आता ती पुढे ढकलली गेली। आता या प्रकारामुळे पालक आणि विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे। मच्छीमारांसाठी महत्त्वाची बातमी। सागरी जलक्षेत्रात 1 जून पासून मासेमारी बंदी लागू करण्यात आली। माशांच्या प्रजननासाठी आणि मच्छीमारांच्या सुरक्षेसाठी राज्य शासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। सागरी किनाऱ्यापासून 12 सागरी मैलापर्यंत हा नियम लागू करण्यात आलाय। या कालावधीमध्ये मासेमारीसाठी जाणाऱ्या नौकांवर खलाशावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असाही इशारा प्रशासनाने दिलाय। छत्रपती संभाजीनगर येथे वृद्ध महिला डॉक्टराच्या खात्यातून एका अज्ञात व्यक्तीने तब्बल 9 लाख रुपये लंपास केले होते। या प्रकरणी महिला डॉक्टराने क्रांती चौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपास करत एका महिलेसह अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले। या प्रकरणी महिलेने डुप्लिकेट सही मारून चेकच्या माध्यमातून 9 लाख रुपये लंपास केल्याची कबुली दिली असून महिलेच्या घरातून 9 लाख रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे। दरम्यान या प्रकरणात बँकेतील कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे का याचा तपास पोलीस करत असल्याची माहिती पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे।
छत्रपती संभाजीनगर शहर पोलीसमध्ये क्रांती चौक पोलीस स्टेशन मध्ये आम्हाला एक तक्रार आली होती 9 मे 2026ला की एक रिटायर्ड लेडी डॉक्टर आहेत, डॉक्टर अस्मत फातिमा मुख्तार, जे की 80 इयर्स ओल्ड आहेत. त्यांनी आम्हाला तक्रार केली की त्यांचे बँकेतून अराउंड 9 लाख रुपीज ऑल ऑफ अ सडन त्यांना असं मेसेज आला आहे की ते कमी झाले आहेत, पण त्यांनी स्वतः असे काही पैसे विड्रॉ केलेले नव्हते. तर त्यांनी याची चौकशी केली तर त्यांनी बघितलं की त्यांच्या अकाउंटमधून खरं 9 लाख रुपये कोणीतरी काढलेले आहेत. त्याच्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन याची आम्हाला सूचना दिली. आम्ही त्याच्यात गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल केल्यानंतर आम्ही याची तपास केली. तपासमध्ये आम्हाला असं कळालं आहे की हे जे डॉक्टर आहेत त्यांच्या येस बँकमध्ये एक अकाउंट होता. ते अकाउंटमधून एक दिवस दोन बुरखाधारी महिला आली आणि त्यांनी ते बँकेतून कॅशियरकडून 9 लाख रुपये ते विड्रॉ करून घेतले आहेत. त्याच्यानंतर आम्ही त्याची तपास केली, बॅकवर्ड लिंकेजेस शोधले, नेमकं हे कोण होते. आम्हाला त्याच्यातून खात्रीशीर माहिती मिळाली की हे जे दोन बुरखाधारी महिला होती त्याच्यातून एक जे आहेत ते त्यांचं नाव आम्हाला बुशरा शेख, मुस्ताक शेख असे आहेत आणि त्यांच्यासोबत एक अल्पवयीन मुली असे 2 आरोपी आहेत. दोघी आरोपीला आम्ही सध्या ताब्यात मध्ये घेतलेला आहे. त्याच्यापैकी जे बुशरा आहेत त्यांना आम्ही अटक केली आहे आणि जे अंडर 18 आहेत त्यांना आम्ही ऑब्झर्वेशन होम रिमांडमध्ये पाठवलेलं आहे. आम्ही रिकव्हरी करण्याचा प्रयत्न केला तर त्यावेळेस आम्हाला सांगण्यात आला आरोपीद्वारे की त्यांनी त्यांचे जे पैसे आहेत 9 लाख रुपये कॅश हे स्वतःचे घरीमध्ये कपाटात ठेवले आहेत. त्यात आम्ही जाऊन त्याची रिकव्हरी केली. रिकव्हरी केल्यानंतर आम्हाला ते पूर्ण 9 लाख रुपीज मिळाले आहेत. नसरापूर येथील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातील खटल्याची सुनावणी इन कॅमेरा पद्धतीने होणार आहे. अत्यंत वेगाने तपास पूर्ण करत पोलिसांनी फक्त 28 दिवसात कायदेशीर बाबी पूर्ण करून न्याय मिळवण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचं पाऊल उचललंय. न्यायालयाकडून आरोपी विरोधात प्राइमा फेसी पुरावे असल्याचे निरीक्षण न्यायालयाकडून नोंदवण्यात आले. आता या प्रकरणाचं गांभीर्य आणि पीडितेच्या कुटुंबाची गोपनीयता लक्षात घेऊन खटल्याची पुढील सुनावणी रोजच्या रोज इन कॅमेरा पद्धतीने चालवण्याचा मोठा निर्णय घेण्यात आलाय. भारतामध्ये सोशल मीडियाच्या नियमनासाठी आणि युजर्सच्या सुरक्षेसाठी लागू करण्यात आलेल्या नवीन IT रूल्स 2026 मुळे सोशल मीडियाच्या विश्वात मोठा बदल झालाय. फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअपची मालकी असलेल्या मेटा कंपनीने युजर्ससाठी नवीन पेड सबस्क्रिप्शन मॉडेल जाहीर केले. जाहिरातींवर आधारित असलेल्या आपल्या महसुलात वाढ करण्यासाठी आणि युजर्सना अधिक प्रीमियम अनुभव देण्यासाठी कंपनीने हे पाऊल उचलले. यात युजर्सना कस्टम थीम्स, युनिक रिंगटोन्स, प्रीमियम स्टिकर्स आणि अधिक चार्ट स्पिन करण्याची सुविधा मिळेल. दरम्यान यासाठी युजर्सना इंस्टाग्राम प्लस आणि फेसबुक प्लस साठी प्रति महिना $3.99 तर व्हॉट्सअप प्लस साठी प्रति महिना $2.99 मोजावे लागणार आहेत. बातमीपत्रात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत रहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.